पकड, हात नको सोडू. जा इग्लू हाऊस मध्ये जा. आणि दुसरा इग्लू पण चाललाय आतमध्ये. मंदर हा जो बर्फ आहे तो खरं आहे काय? नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल वुरन करंजेकरवरती. तर आज 8 मार्च मंगळवार आणि आजच्या दिवशी काय आहे? वुमन्स डे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना हॅपी वुमन्स डे. तर आज वुमन्स डे, तर आपल्या घरी तुम्हाला माहिती आहे अनाया आहे आणि उमा आहे. तर आज त्यांच्यासाठी काहीतरी आपण खास केलं पाहिजे ना अनाया? तर अनाया रेडी आहे. आज तिला एक्झाम मधनं सुट्टी आहे ना? माझी सुट्टी आज. अनायाची सुट्टी आहे आणि तुला हॅपी वुमन्स डे. थँक्यू. आणि या बाजूला उमा पण आलेले, दोघे रेड रेड. काय आहे आज? आज वुमन्स स्पेशल आहे आणि मी पण सर्व वुमन्सला विश करते हॅपी वुमन्स डे. आज तुमचा दिवस आहे, एन्जॉय करा. आम्ही पण एन्जॉय करायला चाललोय. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे आता आपल्या नवी मुंबईमध्ये तापमान वाढत चाललेलं आहे, म्हणजे गरमी वाढत चाललेली आहे. त्याच निमित्त अनायाला आणि उमाला मी आज -10 डिग्री सेल्सिअसमध्ये घेऊन जाणार आहे. कुठे घेऊन जाणार आहे? -10 डिग्रीला. मम्मा तिथे काय भेटेल आपल्याला बघायला? ऑफकोर्स स्नोज भेटेल. कुलू मनालीला नाही घेऊन चालले ना? कुलू मनाली काश्मीरला नाही घेऊन चाललो तुम्हाला, शिमलाला पण नाही, पण आपल्या नवी मुंबईमध्येच एक स्नो वर्ल्ड आहे, तिकडे घेऊन चाललो. सी वुड्स मॉल मध्ये. आवडेल ना अनया तुला? हा, बर्फ मध्ये खेळशील ना? गरम होते तर आता तू थंडीचा थोडा आनंद घे. ओके, तर जाऊया. तुम्ही लोक रेडी आहेत? हा, सॉक्स वगैरे घातलेत ना? हा, घरून जाऊन सॉक्स घेऊन जावा, नाहीतर तिथे जाऊन तुम्हाला सॉक्सचे पैसे भरायला लागतात, कारण सॉक्स कंपल्सरी आहे तिकडे जाण्यासाठी ना. माझ्यासाठी पण अनायाने सॉक्स दिलेत. तर आता बसूया गाडीमध्ये आणि डायरेक्ट स्नो वर्ल्डला भेटूया. काय रेट, तिकीट रेट आहे काय आहे ते सर्व विचारूया. चला. हे जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला. तर मंडळी, 11:15 झालेत आणि पोचलोय आपण आता ग्रँड सेंट्रल मॉलच्या पार्किंगला. सर्टिफिकेट रेडी ठेवा. 2 डोस झालेत आमचे. झाले 2 डोस झालेत सर. कुलजा सिमसिम कामच नाही करत माझा. हा, उघडलं. 2nd फ्लोर. वा नया, आलो मॉलमध्ये. पूर्ण खाली मॉल आहे आज. वा, स्नोमॅन आहे ना? हां. तर मंडळी, पोचलोय आता आपण स्नो वर्ल्ड. तिकीट सेशन टायमिंग 11, 10, 12, 15. किती वाजलेत? 12 वाजायला 5 मिनटं आहेत. आता 12:15 भेटेल ना आपल्याला? ये सेशन का क्या मतलब है? सेशन वाइज होता है सर, टाइमिंग के हिसाब से होता है. टोटल 1 आवर्स का टाइमिंग होता है. 45 मिनट्स अंदर स्नो रूम में होता है और 15 मिनट्स कॉस्ट्यूम पहनने के लिए होते हैं. ये सारे अट्रैक्शंस एंड एक्टिविटीज़ है. अंदर 2 स्लाइड्स है, एक टोबोगन बॉब स्लाइड, और अट्रैक्शंस में छोटा इग्लू है, स्नोमैन है, और रेस्टिंग हाउस है, हैंगिंग ब्रिज है, और एक्टिविटीज़ में आइस स्केटिंग है अंदर. एंट्री फी कितना है? 600 रुपीज़ है सर. और इंक्लूडिंग GST वगैरह है क्या? सर्व पकड़ून 600 रुपये ना? 600. और जब आने का है तो यही टाइम में आने का ना? 11, 10, 12, 15. अगर 11:30 बजे आएगा तो 12-15 पर्यंत थांबायला लागेल ना? 12:15 तक रुकना पडेगा ना? हां, म्हणजे थांबायला लागेल किंवा अर्धा तास असेल तेव्हा आतमध्ये जाणार तुम्ही. चालेल, करू मग पेमेंट. आणि मग काय कॉम्प्लिमेंटरी कुछ नहीं है क्या? 600 आइसक्रीम वगैरह अंदर. आज वुमेंस डे तो सर वुमेंस के लिए 400 है. आज वुमन्स के लिए 400 आहे. अरे वा, आज लक्की आहे तुम्ही लोक. हिला पण आहे ना? हां, वुमन्स डे ऑफर आहे आपल्याला 400 रुपयाला, नाहीतर अशा दिवशी आले तर 600 रुपये ना. और वीकेंड में आएंगे तो सेम प्राइस आहे ना? कधी पण या तुम्ही. तर मंडळी, आलेलं आहे तिकीट 400, 400, 700 म्हणजे की 1400 ना? हां, 1400 रुपये झालेत आपले. आणि जर ऑड डेला आलो असतो तर अजून 400 रुपये गेले असते, म्हणजे 1800 रुपयामध्ये तिघांचा झाला असता ना? हां. आणि आलो आहे आता एंट्री पॉईंटला, स्नो वर्ल्ड. इकडे तुम्हाला तिकीट दाखवायचं आहे आणि आतमध्ये घुसायचं आहे. हाँ, सॉक्स है हम लोग के पास. सॉक्स नाही तर इथे खरेदी करायला लागतात का? परचेस कर सकते हो सर, 50 रुपीज़ चार्ज है. हां, तर मंडळी, सॉक्स नक्की घेऊन या. मी आधी सांगितलं, पुन्हा सांगतो, नक्की सॉक्स घेऊन या, नाहीतर तुम्हाला सॉक्स इथे परचेस करायला लागतात. चांगले सॉक्स आहेत. थँक्यू. आणि जे काही आपल्याकडे बॅगे आहेत त्या इकडे ठेवायला लागतात.
ह्याच्यामध्ये पैसे आहेत, सेफ्टी आहे ना, 5-6 लाख रुपये आहेत ना, नीट ठेव. तर मंडळी आता बॅगा ठेवल्यात आम्ही आणि इथं आलोय आता जॅकेट घ्यायला. हे आणायला जॅकेट दिलं आम्हाला, नाही आम्हाला सॅन्टाक्लॉज बनवणार. मम्मा सॅन्टाक्लॉज बनणार. हां, आणि रायडिंग शूज, रायडिंगसाठी आहेत शूज. हां, अच्छा, आतमध्ये जाण्यासाठी, स्केटिंगसाठी. हां हां, धन्यवाद. हे काय, ग्लव्ज आहेत, शूज आहेत, सर्व काही जे आतमध्ये, म्हणजे -10 डिग्री आहे ना रे आतमध्ये. हां, -10 डिग्री आहे ना. या तुला फ्रीजमध्ये ठेवायच्यापेक्षा गार होणार तुला, म्हणून हे सर्व घालून जायचं आहे. उचलते ना ते, शूजचं वजन तुझ्यापेक्षा जास्त आहे. हां, आता इथे बसून घालायचे आहेत का? हां, बस इथे. तर मंडळी आता रेडी झालो आहे. थँक्यू हां ताई रेडी करण्यासाठी आम्हाला, आणि तुम्हा सर्वांना हॅपी वुमन्स डे. हां, आणि ते कॉशन्स म्हणजे स्नो इज स्लिपरी, माइंड युअर फूट स्टेप. आणि सटकू शकते. आणि बापरे, काय पाणी पण पडतं वर ना. कॅमेऱ्यावर नको पडू. अरे बापरे, आपला फोटोग्राफर फोटो काढणार आहे. आणि फॅमिली फोटो घेऊन आता आलं आतमध्ये. आणि दूर निघते बघ तोंडातनं. अरे कॅमेऱ्यावर नको उडवू. हे बघा कसं बोललं आणि दूर निघते. 10 डिग्री सेल्सिअस. अरे बापरे, इथे चहा वगैरे पण भेटते काय? चहा, कॉफी, हॉट चॉकलेट सर्व काही भेटते. हे भजी वगैरे ठेवायची ना एवढ्या थंडीमध्ये, भजी काहीतरी कॉर्न वगैरे, असं मजा आली असती खायला. आज आपणच आहोत वाटतं या स्लॉटमध्ये. पूर्ण आम्ही बुक केलं आहे. आणि या बाजूला आहे तो इग्लू हाऊस. काय गार आहे ना, खूप चिल आहे इथे. हा नाही, कॅप घाल, जा इग्लू हाऊसमध्ये जा. हाय अनया. आणि दुसरा इग्लू पण चाललाय आतमध्ये. हाय, थंडी कमी आहे. आणि आता अनया बसलेली आहे. काय बोलतात याला माहिती नाही मला. जाम गार व्हायला लागलाय. बिना हँडग्लोजचं तर राहूच नाही शकत. पण हँडग्लोज घातल्यावर मी माझा कॅमेरा नाही ऑपरेट करू शकत, म्हणून आता टोपी पण घातली आणि हँडग्लोव्ज पण घातले. तर एक हात असाच फ्री आहे. आणि हा बर्फ बघ ना ओमा, बर्फ बघ, रिअल बर्फ आहे. काय माहिती कसं, नाही वाटते रिअल बर्फ नाही. मंदर हा जो बर्फ आहे तो खरं आहे काय? मोस्ट ऑफ तरी रिअलच आहे तो. हां, मोस्ट ते टेम्परेचर मेंटेन असतं त्यामुळे. ओके ओके, मोस्ट ऑफ द रिअल आहे सांगतो, आणि बाकी टेम्परेचरमध्ये जास्तच गार होऊन गेलं असं बोलतोय. हां, इकडे आले तर इकडे मस्तपैकी घर पण आहे, ज्याच्यामध्ये थोडं कमी गार होईल मला वाटतंय. टेम्परेचर कमी आहे ना. अरे 1 तासच ठेवतात ते लोक, 1 तास पण नाही राहू शकत. जर हँडग्लोव्जच्या बिना तर बिलकुल 5 मिनटं पण नाही राहू शकत. एवढं गार आहे आतमध्ये. अनया एन्जॉय करते ना, अनया फुल एन्जॉय करते. उमा काय बोलणार, कसं वाटतंय? मुंबईमध्ये असं बर्फ तुम्हाला कुठे भेटणार का? तर नक्कीच या इथे आल्या काय. म्हणजे एवढ्या गरमीमध्ये एवढा बर्फ काहीतरी अलगच एक्सपिरियन्स आहे. अनया तर एक सामान घेऊन मजा करते, कधी बॉल, कधी राईड. चल आता स्लाईड मारूया एक अनया. चल चढ चढ. इथं जेवढं गरम होशील तेवढं बरं आहे तुझ्यासाठी. ओ माय गॉड, फुल चिल. जाम थंड आहे, जाम. थोडं टेम्परेचर वाढवलं पाहिजे या लोकांनी ना. नाही, जर वाढवलं तर बर्फ बहुतेक पिघलून जाईल. किती टेम्परेचर आहे एक्झॅक्ट? -10. जाम गार होते रे. चल ना, ये. हे बघ पेंग्विन्स. वाव, बस तुझ्यासाठीच आहे ते, एकटीसाठी आहे. मी कसा बसणार त्याच्यात? बॅक साईडला बस. पाय वरती ठेव. रेडी, बाय. हात पकड, हात नको सोडू. हा, जाऊ दे.
मजा केली मामाने. आणि स्लाइड केली ना, हे ब्रिज वरनं जाऊया आणि वरनं कसं दिसते ते बघूया. वा, आलेलो आहे आता ब्रिज वरती. हा, इथं थोडा गार कमी वाटतंय, टेम्परेचर चांगलं आहे इथं. आणि वरनं बघा कसा व्ह्यू येतो. स्लाइड, इग्लू हाऊस, स्नोमॅन आणि स्केटिंग पॉइंट आणि भरपूर काही आहे इकडे. ते बघा कसे स्केटिंग करतात. तर मंडळी, दुपारचा 1:30 वाजलाय आणि आता आपण स्नो वर्ल्डमधनं जेवायला आलो. आणि स्नो वर्ल्डमधला एक्सपिरियन्स सांगायचा तर नुसता गार -10 डिग्री, म्हणजे बोलायला एकदम भारी वाटते, पण आतमध्ये गेल्यावरती एकदम वाट लागते. पण जेवढे धावत पळत राहणार, मग ॲक्टिव्हिटीज करत राहणार, तेवढी मजा येते. या बाजूला उमा आहे. उमा काय बोलणार? बेकार एकदम हालत होता. म्हणजे तरी ग्लाउज वगैरे होतं तर ठीक आहे, तरी काही वाटलं नाही. पण हाताने जसे ग्लाउज काढत होता कॅमेरा, म्हणजे काहीतरी फोटो विटो पिक करायला, मग हालत खराब होत होता. आणि एकदम म्हणजे बोलतात ना, लाल झाला मी एकदम. आणि तर फुल मजा केली. हा, मी तर खूप मजा केली आणि मला मजा आली. कशी स्नो. तुझे एवढे जे फ्रेंड्स आहेत तुझे, त्यांना तू रेकमेंड करशील गेलं पाहिजे तिकडे? हा, नक्की आवडेल त्यांना? हो, त्यांना आवडेल. आणि जे फ्रेंड्स असतील छोटी पोरं म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये, तर नक्की घेऊन जा, त्यांना आवडेल ना. हां, आणि फुल घालून जा. जे काही घालणार, जीन्स घालणार, म्हणजे जे काही आपण थंडीमध्ये कपडे घालतो ना, ते घातले तर अजून अतिउत्तम, कारण इकडे गार खूप होते. पॅन्ट नाही मिळत तिकडे, नुसतं टॉप म्हणजे जॅकेटच मिळतात. लोअर नाही मिळणार तुम्हाला, तर तुम्ही जीन्स नक्कीच घालून जा. शॉर्ट्स वगैरे घालून अजिबात नका जाऊ, कारण थंडी डबल होऊन जाईल ना. जेवढा पार्ट एक्सपोज असेल तो एकदम गार होऊन जाते. आणि सॉक्स कंपल्सरी आहे. आणि फोन वगैरे कॅरी करताय तर जास्त टाइम आतमध्ये राहू नका, कारण बाहेर आल्यावरती जो फोनवरती मॉइश्चर जमतो ना, तो आतमध्ये जाऊ शकतो तुमच्या स्पीकरमध्ये. किंवा जर वॉटर असिस्टंट फोन असेल तर एवढा काय फरक नाही पडणार, पण नॉर्मल फोन असेल तर तो खराब पण होऊ शकते. तर फोनाची काळजी घ्या. आणि कॅमेरा वगैरे पण घेऊन जात आहे, त्याच्यावरती पण मॉइश्चर वगैरे जमते ना, तर त्या आपले जे गॅजेट्स आहेत त्यांची काळजी घ्या. बाकी ओव्हरऑल मजा आली. स्लाईड करू शकता, अजून बर्फामध्ये खेळू शकता, आणि स्केटिंग पण करू शकता. आणि स्केटिंगचा जो एज आहे ना शूजचा, तो एकदम शार्प आहे, म्हणजे बॅलन्स करणे खूप डिफिकल्ट होतं. म्हणूनच मी ते हात पकडून वगैरे स्केटिंग करत होतो. हां, पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता ना. म्हणजे आपल्या नवी मुंबईमध्ये आहे, जवळपास आहे, तर नक्की एक्सपिरियन्स करा मी तर म्हणेन. आणि आज तर वुमन्स डे आहे आणि मस्त 200 ऑफ भेटला आम्हाला. आणि पुरे मॉलमध्ये चांगला काही नाही काही डिस्काउंट आहे आज. हां, म्हणजे असाच दिवस कोणता तरी, म्हणजे आता काय येणार आहे, म्हणजे रिपब्लिक डे, इंडिपेंडन्स डे, हां, फेस्टिवल्स डेला किंवा ज्या दिवशी आपल्याला ऑफर भेटू शकते, या दिवशी गेलं तर मॉलमध्ये शॉपिंग पण करू शकता. आणि अशा जागे पण तुम्हाला काही नाही काही डिस्काउंट भेटून तिकडे पण जाऊ शकता. तर आलो आहे आता आपण नेरूलच्या एकाच हॉटेलमध्ये आणि काहीतरी जेवण मागवलं आहे. भूक लागली, जेवणाचा टाईम झाला आहे ना. हां, तर अनया स्पेशल डे मजा करतेस ना. हां, आता जेवण वगैरे करूया, मग घरी जाऊया ना.